आमदार संग्राम जगतापांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासाठी सूरज कोतकर सज्ज. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी केडगावचा युवा चेहरा सूरज कोतकर यांची निवड. शालेय जीवनापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड आणि त्या माध्यमातूनच गेल्या अनेक वर्षांपासून आमदार संग्राम जगताप यांचा कट्टर समर्थक युवा तरुण कार्यकर्ता सूरज कोतकर हे आमदार संग्राम जगताप यांच्या विचारसरणीचा वारसा जपत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामे करत असून महापालिका निवडणुकीत सूरज कोतकर यांना तिकीट नाकारले गेले. मात्र तरी देखील त्यांनी कुठल्याही दुसऱ्या पक्षाची वाट न धरता आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रामाणिकपणे कामे केली आणि याच प्रामाणिकपणाच्या कामाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांची कृपादृष्टी सूरज कोतकर यांच्यावर झाली. नुकतेच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज कोतकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सूरज कोतकर यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या संदर्भात आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी देखील सूरज कोतकरच्या कामाचे कौतुक करत झालेल्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. तर सूरज कोतकर यांनी देखील डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही माझ्या प्रामाणिकपणाच्या कामाची पावती असून येणाऱ्या काळात पक्षासाठी मोठ्या प्रमाणात संघटन तयार करून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याप्रमाणेच काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती बोलून दाखवली. याप्रसंगी मोठ्या संख्येत राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. निश्चित आमचा प्रयत्न आहे की नवीन पिढी समाजकारणामध्ये काम करत असताना त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे आणि कुठलंही काम करत असताना आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये मनामध्ये प्रामाणिक भावना पाहिजे. कुठेतरी हे मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला हे करायचं असं कधी न करता प्रामाणिकपणानं एखाद्या व्यक्तीने जर काम केलं तर निश्चित रूपाने त्याला कुठल्या माध्यमातून काही ना काही संधी ही मिळण्याचा प्रयत्न किंवा मिळत असते. तशा प्रकारे संपतदारांचा उल्लेख केला तसा त्यांचा अनुभव असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा तोच अनुभव आहे. म्हणून काम करत असताना कुठेतरी आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या नियुक्त्या आज संपतदाराच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या आहेत आणि आज त्यांनी राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून अहिल्यानगर शहराला एक नवीन चेहरा सूरजजी कोतकर यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. आणि मला खात्री आहे, अपेक्षा आहे की कुठेतरी चांगल्या प्रकारे सगळे युवक एकत्र येऊन हे राजकीय क्षेत्रामध्ये पक्ष संघटनेचं काम करत असताना समाजाला देखील विशेषतः नवीन पिढीला देखील एक चांगल्या प्रकारची प्रेरणा देतील आणि त्यातनं एक चांगलं काम उभा करतील. नवीन संघटन उभा करून त्या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्राचं संघटन, समाजाचं दिशा देणारं संघटन असं उभा करतील. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे की राष्ट्राचं संघटन उभा केलं पाहिजे. राष्ट्राची निर्मिती होत असताना एक भारत देशावरती प्रेम असणारं संघटन उभं राहिलं पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रयत्न ते करतील अशी खात्री विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र सूरजजी कोतकर यांची आज निवड करण्यात आली आणि आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झालेली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून सूरज हा आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली या केडगाव परिसरामध्ये काम करत होता आणि ज्यावेळेस या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील त्यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आणि हे सगळं प्रामाणिक काम करत असताना एक छोटीशी नजर आमदार साहेबांची त्यांच्यावर होतीच. पण एक मला सुद्धा देखील वाटलं की ज्यावेळेस समजा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विद्यार्थीचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतरचा कार्यकाळ माझा 22 वर्षाचा पक्षातला आहे आणि या 22 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेतरी आमदार संग्रामभाई जगताप यांची माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर नजर पडली आणि त्यांनी असं ठरवलं की याला पार्टीचा अध्यक्ष करून एक चांगलं काम या शहरात तो उभा करू शकतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी कुठलंही राजकीय पाठबळ नसताना सुद्धा संधी दिलेली आहे. आणि मग कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनात येतं की जो चांगलं काम करतो अशा कार्यकर्त्यांना आपण संधी दिली पाहिजे. तीच संधी म्हणून आपण सूरजजी कोतकर यांना देतोय. निश्चित आमदार संग्रामभाई जगताप यांची ध्येय धोरणे, त्यांचे विचार हे अहिल्यानगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये नेतील असं मला वाटतं आणि एक चांगली युवकाची पोळी या जिल्ह्यात, शहरात निर्माण करून या गोरगरीब जनतेसाठी आणि या नगरकरांसाठी ते सदैव उभे राहतील असं मला वाटतं. त्यांच्या राजकीय वाटचालीस माझ्या शुभेच्छा. आज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आज मला नगर शहराचे कार्यसम्राट, हिंदू हृदय सम्राट आमदार संग्रामभाई जगताप साहेब आणि शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे संपतदादा बारसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने एक माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्यांनी युवक शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं केलेलं आहे. परंतु त्या पदाच्या माध्यमातून मी अनेक मोठ्या प्रमाणात युवकांचं संघटन या नगर शहरात उभा करेन.
युवकांचे जे समजा जे युवक आहेत, युवकांना बेरोजगार असेल किंवा रोजगार उपलब्ध करून देणे, आणि एक कुठेतरी अन्याय होत असेल किंवा कुठेतरी काही घडत असेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम आम्ही या ठिकाणी इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नक्कीच मी त्या पदाला न्याय द्यायचं काम नक्की करेल. आणि पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांचे, जिल्हाध्यक्ष साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही असं देखील ऐकलंय की आपण काल कामाक्ष देवीला होतात, मात्र ही आनंदाची बातमी ऐकताच आपण फ्लाईटने तात्काळ या ठिकाणी आला आहात. नेमकं काय सांगाल? काल संपत दादा आणि आमदार साहेब संघ होते आणि संपत दादांचा मला फोन आला की उद्या नियुक्ती करायची, अचानक फोन आला. तेव्हा मी इथून 2000 किलोमीटर होतो, आम्हाला यायला परवा झाली असती, परंतु संपत दादा म्हणले काही केलं तरी तुला इथं आलंच पाहिजे. तर मग मी अचानक रात्री फ्लाईटनी या ठिकाणी नगरमध्ये रात्री आलो, पुण्यातून नक्कीच. नगरला. आमदार संग्राम जगताप यांनी तर आपल्या कामाची दखल घेतलेली पाहायलाच मिळाली, मात्र कामाक्ष देवीचा देखील आशीर्वाद कुठेतरी पाहायला मिळाला. काय सांगाल? नक्कीच देवीचा आशीर्वाद आहे, सर्वांचाच आशीर्वाद आहे, सर्व सहकारी असतील, केडगावकरांचा आशीर्वाद आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, कुटुंबाचा आशीर्वाद आहे, सर्वांचाच आशीर्वाद आहे. आमचे पदाधिकारी असतील, बाकीचे सगळे सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच एकटा वयाने लहान आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये पण मीच लहान आहे. मग आशीर्वाद सगळ्यांचाच माझ्यावरती आहे. नक्कीच इतक्या लहान वयात राजकारणात आलात आपण आणि इतकं चांगलं काम करत आहात. काय सांगाल? काम करायची सवय मला, मी जसं माझ्या आजोबांना पहिल्यापासून पाहिजे होते, समाजसेवक होते, ते राजकारणात नव्हते, पण ते समाजसेवेचं काम पाहत पाहत आलो. आणि कुठेतरी समाजसेवेत जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्याला कुठेतरी एक राजकीय पद असलं पाहिजे असं वाटत होतं. जरी नगरसेवक पद नाही भेटलं तरी आज शहराच्या जिल्हाध्यक्षपदी युवक काँग्रेसचे काम करण्याची संधी मला पक्षाने दिली. आमदार संग्राम जगताप यांचा किती आदर्श समोर ठेवता आपण? आम्ही संग्राम भाईंना पाहूनच या ठिकाणी काम करत आलेलो आहे. मी इथून मागच्या सर्व निवडणुकीला संग्राम भाईंनी जे आदेश दिले तसेच कामं केलेली आहेत, आणि इथून पुढे देखील भाईयांसारखं काम कुठेतरी उभा करता आलं पाहिजे, आणि भाईयांसारखे काम इथून पुढे नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पदाच्या माध्यमातून नक्की करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा.